मनोज जरांगेंचा आज मस्साजोगचा दौरा। देशमुखांच्या कुटुंबियांसोबत करणार चर्चा। मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची भेट। अंजली दमानियांनंतर भाजपा आमदार सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवरती आरोप। अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीचा प्रस्ताव। राजीनामा देण्याची मागणी। आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान। 2 मिनिटंही नीट बोलणं मुश्किल। ट्विट करत स्वतःच दिली माहिती। आजपासून 98वं मराठी साहित्य संमेलन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन। देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारही राहणार उपस्थित। एकनाथ शिंदे यांच्या पुरस्कारावरून केलेल्या टीकेनंतर संजय राऊत, शरद पवार आज एकाच मंचावर। शरद पवार आमचे महादजी शिंदे, संजय राऊतांचं विधान। जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय अभिजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षामध्ये। 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये केला होता प्रवेश। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात। राज्यातील 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा। कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती। कोल्हापुरात जीबीएस आजारामुळे आणखी एक रुग्णाचा मृत्यू। कोल्हापूरमध्ये जीबीएसच्या 12 रुग्णांवरती उपचार। 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर। $200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी आता 3 दिवस आधी अनारक्षित तिकीट काढता येणार। गर्दी टाळण्यासाठी यूटीएस खिडकीवरती तिकीट काढण्याचं पश्चिम रेल्वेचं आवाहन। भारतीय वंशाचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू काश पटेल बनले अमेरिकेच्या एफबीआयचे संचालक। सिनेटकडून 51 विरुद्ध 49 मतांनी शिक्कामोर्तब। भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयी सलामी। बांगलादेशवरती 6 विकेट्सनं केली मात। गिलचं नाबाद शतक तर शमीच्या 5 विकेट्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।